ऐका हो ऐका, कुंभ राशीच्या लोकांनी ऐका. मे महिना तुमच्यासाठी स्वतःमध्ये बदल आणि प्रगती घडवणारा असणार आहे. मे 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी सुरुवातीला थोडा कठीण वाटेल, पण शेवट मात्र मे महिन्याचा जो असेल तो तुमच्यासाठी समाधानकारक राहील. महिन्याच्या पहिल्या भागात काही अडचणी, तणाव आणि थोडासा मानसिक गोंधळ जाणवेल, पण तेच महिन्याचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये या परिस्थितीत सुधारणा होईल आणि मनाला समाधान मिळेल. आता जरा सविस्तर बघूया. सगळ्यात आधी नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी कसं असणार आहे, तर 1 मे ते 10 मे तुम्हाला कामाचा ताण जाणवणार आहे. सहकाऱ्यांशी या काळात मतभेद होऊ शकतात आणि कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे 1 मे ते 10 मे जरा दमानी घ्या, संयमानी घ्या. पण 11 मे नंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन संधीसुद्धा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिन्याच्या दुसऱ्या भागातच तुमचा नफा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच नफ्यामध्ये जेवढी प्रगती तुम्हाला अपेक्षित आहे ती प्रगती महिन्याच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. कारण महिन्याचा पहिला भाग तुमच्यासाठी थोडासा कठीण आपण म्हणू शकतो. एकंदरीत पूर्ण मे महिना बघता कुंभ राशीचे लोक नोकरी करणारे असू द्या, व्यवसाय करणारे असू द्या किंवा इतर कुठलंही काम करणारे असू द्या, त्यांच्यासाठी आर्थिक स्थिती जी असणार आहे ती मात्र थोडीशी मिक्स स्वरूपाची असणार आहे. म्हणजेच काय, तर उत्पन्नाचं तुमचं जे स्रोत आहे ते चालू राहील. तुमचे जे अडकलेले पैसे ते मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कुठे पैसे अडकले असतील, कुणाला उधार दिले असतील, ते मिळू शकतात. मात्र मे महिना थोडासा खर्च वाढवणारा सुद्धा असू शकतो. त्यासाठी काय करायचं, महिन्याच्या सुरुवातीपासून नियोजन करायचं आणि अनावश्यक खर्च टाळायचा. आता मे महिना आहे, बाहेरगावी जाणं होतं आहे किंवा मुलांना सुट्टीसाठी कुठेतरी नेणं होतं, या गोष्टी होतातच. त्यामुळे मग या गोष्टीचं प्लॅनिंग महिन्याच्या सुरुवातीपासून केलं तर तुम्हाला महिन्याच्या शेवटी अडचण जाणवणार नाही. आता जे प्रेमात आहेत ना, त्यांनी गैरसमज आपल्या नात्यामध्ये होऊ द्यायचे नाही आहे. कारण मे महिन्यातलं जे ग्रहमान आहे ते थोडंसं गैरसमज घेऊन येणारं आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रेमात असाल तर जोडीदाराशी मोकळा संवाद साधा आणि जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील ते बोलून सोडवा. संवादाने अडथळे दूर केले जाऊ शकतात. महिन्याचा जो दुसरा भाग आहे तो निश्चितच तुमचं नातं मजबूत करणारा असेल. त्याचबरोबर तुमच्या विवाहासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये. विवाहित जे आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांनी जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट करण्यावर भर द्यायचा आहे किंवा जोडीदाराला थोडा वेळ द्यायचा आहे. कुटुंबामध्ये एकंदरीतच थोडासा तणाव महिन्याच्या सुरुवातीला जाणवू शकतो. घरातल्या एखाद्या निर्णयावरनं असेल किंवा थोडंसं मतमतांतर होऊ शकतं, पण नंतर मात्र घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. शुभ घटना कुटुंबामध्ये घडण्याचे योग मे महिन्यामध्ये आहेत. नवीन वास्तू खरेदी करण्याचे योग सुद्धा मे महिन्यामध्ये आहेत. तुमचं तसं काही प्लॅनिंग चालू असेल, तसं काही तुम्ही बघत असाल तर त्यासाठी ग्रहमान मे महिन्यामध्ये योग्य आहे. मानसिक विचारांची गर्दी कुंभ राशीच्या लोकांना सध्या त्रास देते आहे आणि मनात थोडासा गोंधळ झालेला आहे. अर्थात तो 7.5मुळे आहे. कारण 7.5मुळे नकारात्मक विचार येतात आणि मग थोडंसं मानसिकदृष्ट्या आपण थकून जातो. पण हाच काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करणार आहे हे लक्षात घ्या आणि तुमची निर्णय क्षमता याच काळामध्ये वाढणार आहे. आता कुंभ राशीच्या लोकांना 7.5 चालू आहे, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असेल की काही चांगलं घडत नाही आमच्याबरोबर किंवा खूप तणाव आहे, काही हाती घेतलेलं काम पूर्ण होत नाही आहे, आम्ही खूप त्रासात आहोत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या चॅनलवरती ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी यांचा एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये 7.5मध्ये कुठले उपाय करायला हवेत हे त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर खास कुंभ राशीसाठी 7.5चे हे 3 टप्पे जे असतात ते नक्की कशा प्रकारे जातात, जाता जाता 7.5 तुम्हाला काय देऊन जाते याबद्दलसुद्धा त्यामध्ये सविस्तर सांगण्यात आलं आहे. आणि कुंभ राशीचा 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलेला आहे. पण या 7.5तनं तुम्ही जे घडणार आहात ते मात्र तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. जाता जाता जर तुम्हाला घाई असेल आणि 7.5त काय तुम्ही उपाय करायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सुद्धा 1-2 उपाय आम्ही सांगतो आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार तुमचे कसे राहतील या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हवेत. सकारात्मक गोष्टींवरच फोकस करायला हवा. त्याचबरोबर हनुमानाची उपासना करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करा. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल, शक्ती मिळेल आणि तुमची सकाळ सुंदर होईल. आता मे महिन्याबाबतीत बोलायचं झालं ना तर तुमच्यासाठी 3 शुभ दिवस मे महिन्यामध्ये आहेत. एक 4 तारीख, दुसरं 7 तारीख आणि तिसरं 11 तारीख. या 3 तारखांना तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर ते करू शकता. मे महिन्यासाठी तुम्ही जरा रागावर नियंत्रण ठेवा. घाईत कुठलेही निर्णय घेऊ नका आणि अनावश्यक खर्च टाळा. हे 3 मोलाचे सल्ले आहेत.
त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं हनुमानाची उपासना करायची म्हणजे काय? उपासना आपण 3 प्रकारे करू शकतो. एक तर स्तोत्र पठण करून उपासना करू शकतो, मंत्र पठण करून उपासना करू शकतो, किंवा दानधर्म करून सुद्धा मंदिरामध्ये, हनुमानाच्या मंदिरात किंवा इतर गरजूंना सुद्धा दानधर्म करून तुम्ही उपासना करू शकता. किंवा याही पुढे जाऊन तुम्ही अनुष्ठान सुद्धा करू शकता की 40 वेळा हनुमान चालीसा म्हणेल किंवा दिवसाला 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणेल, असा एखादा नियमसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर रोज शक्य नसेल तर आठवड्यातनं एकदा करू शकता. जसं तुम्हाला शक्य आहे त्या प्रकारे हनुमानाची उपासना नक्की करा. या 7:30च्या काळात हनुमान नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. पण जाता जाता अंतिम निष्कर्ष काय आहे मे महिन्याचा कुंभ राशीसाठी? कामात प्रगती होणार का? तर होणार. आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही प्रगल्भ व्हाल. या गोष्टी घडणार आहेत. तेव्हा मे महिना हा सुट्टीचा महिना तुमच्यासाठी आनंदाचा जावो हीच सदिच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.